हे गाईज गुड मॉर्निंग. तर मी जेवढा प्रयत्न करते ना, माझे सबस्क्रायबर, माझे व्ह्यूज तुम्हा लोकांना बघून तुमचा प्रतिसाद मला चांगला भेटतोय, हा विचार करून, की माझा एक दिवस येईल, एक दिवस नक्कीच मी सक्सेसफुल होणार. तेवढीच माझी फॅमिली माझ्या मागे अशी म्हणून लागून राहते, की काहीच नाही, तुझा टाईमपास आहे, यामध्ये काहीच मेन होणार गोष्ट नाहीये. आज मी तुम्हाला ही सांगेल गाईज, की 2025 जेव्हा सुरू होणार होता ना, तेव्हा मी माझं एक व्हिजन बोर्ड क्रिएट केलं होतं आणि मी त्यामध्ये अशा काही गोष्टी टाकल्या होत्या, की त्या मला करायच्याच आहे. आणि मी नक्की म्हणजे मला माझी खूप इच्छा आहे, की मी तुम्हाला तो व्हिजन बोर्ड दाखवू, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल आणि ज्यांना कोणाला वाटत असेल, की व्हिजन बोर्ड हा फालतू टाईमपास आहे, त्यांना पण रिअलाईज होईल, की नाही उतरतात त्यामधल्या मी 100% गोष्टी उतरतात सत्यात असं नाही म्हणेल, पण 60-70% तरी उतरतात हे मी असं म्हणू शकेल आणि आता मला खरंच बिलीव्ह नव्हता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मी 2024 माझ्यासाठी खूप गंदा गेलेला. मी खूप रडली असेल आणि मी एकदम विचार केलेला, की मला हा इयर जसा गेला तसा अजिबात पुढचा इयर नकोय. म्हणून मी त्या रागाच्या भरात व्हिजन बोर्ड क्रिएट केला होता. पण त्यातल्या गोष्टी ज्या मी टाकलेल्या होत्या त्या खरंच उतरतील सत्यात हे मला आतापर्यंत बिलीव्ह नाही होते गाईज. तर मला सांगायचं हे गाईज, की माझी फॅमिली जेवढी मला माझ्या मागे लागून राहतात, की नाही हा टाईमपास आहे, फालतूपणा आहे तुझा, तेवढाच मला विश्वास माझ्या व्हिजन बोर्डनी येतो, की नाही मी जे ठरवलंय मी ते करणार. सो हे माझं सांगण्याचा तात्पर्य होता आणि खरंच मी तुम्हाला सांगते, की खरंच बनवा व्हिजन बोर्ड क्रिएट करा. जोपर्यंत तुम्ही तुमचा एम क्लिअर ठेवेल, अशा काही वस्तू तुमच्या डोळ्यासमोर ठेवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला अजिबात समजणार नाही, की तुम्हाला आयुष्यात काय करायचंय. आणि जर तुम्हाला काहीच आयडिया नसेल, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुमची हेल्प करेल. त्याशिवाय जर तुम्हाला माझा व्हिजन बोर्ड बघायचा असेल 2025 चा, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की दाखवेल. गाईज, हिरा शोधायचा प्रयत्न चालू आहे इथे. ठीक आहे. तर गप्पा मारण्याच्या चक्करमध्ये मी हे विसरून जाते, की व्लॉग पुढे जातोय. तर सकाळी केलं होतं वांग्याचं भरीत आणि भाकरी. एकदम टिपिकल खानदेशी जेवण केलेलं मी आज. त्यानंतर दुपारी मी सौरभ जोशीला बघत होते. बिचारा लग्न करतोय आणि शादी व्लॉग बघितला त्याचा. लिटरली एवढं प्रोफेशनली कोण शूट करतं यार. त्याची बायको पडत होती, स्टिल त्याला काही भाव नाही, काही नाही. भाई काय चालू आहे त्याचं? नेमकं काय करतो काय तो? पण ठीक आहे गाईज, त्याला काही बोलू नाही शकत. बिचारा टॉपवर एकदम व्लॉगिंगच्या क्षेत्रात. तर त्यानंतर मम्मीला आणि मला संध्याकाळी जायचं होतं बाहेर. मम्मीचं काहीतरी काम होतं सोनाराच्या दुकानात. त्यानंतर येताना भाई मम्मीला मी सांगितलं ना, मम्मीला असं होतं, की बाहेर निघाल्यावर काय बाहेरच राहून जावा का काय? इतका टाईमपास आणि इतकं काही घ्यायचं असतं तिला, की बापरे! सो तिने काहीतरी परत एक आर्टिफिशियल काहीतरी मूर्ती वगैरे घेतली. त्यानंतर आम्ही येताना शनी मंदिरात गेलेलो. गर्दी बघताय तुम्ही? त्यानंतर मग प्रसाद पण भेटला. मी तर प्रसादसाठी गेली होती ऑब्व्हियसली. त्यानंतर माझ्या मम्मीला माझ्यावर दया आली. मग तिने मला पाणीपुरी खाऊ घातलेली. पहिल्यांदा काहीच माझ्या मम्मीने माझ्यावर खर्च केला असेल बरं का. कारण मी त्रासच देत नाही. मैं अच्छा बच्चा हूँ. मी तिला कधीच बोलत नाही, की "मम्मी मला हे हवंय, हवंय." तिला वाटलं तर ती देते. एनिवेज गाईज, पाणीपुरी खाल्ल्यानंतर मग माझ्या मम्मीचं दानधर्माचं काम सुरू होतं इथे. अच्छा, तर मग घरी आलेलो आणि मग मी जेवण एकदम लाईट घेतलेलं, कारण मग पाणीपुरी खाल्ली होती, पोट भरलेलं होतं. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बाय बाय, गुड नाईट आणि व्हिजन बोर्डसाठी कमेंटमध्ये नक्की कळवा.